आणि ते मात्र दादा दादा खेळ दादा खेळ खेळ इथे मात्र झेल हे वाचव रे. तीन पिढ्या एकीसाठी झटलेत त्याप्रमाणे आपल्याला पुढील मार्गदर्शन त्यांनी करून दिलेलं आहे. त्याप्रमाणे या आजच्या मानाच्या स्पर्धेपासून आपण सुरुवात करूया. वाढीच्या एकीसाठी आणि एकात्मतेसाठी आपण सारे जण एकत्र मिळून काम करूया. चला आजचा हा सुवर्ण दिन थोड्या तो आता हा पूर्ण करण्यासाठी आजचा हा सुवर्ण दिन आपण पणाला लावून ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी आपण सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि कोसमगिरी गावकर त्याचबरोबर गावप्रमुख श्री उमाजीरावजी पळसमकर यांच्या शुभ हस्ते या मानाच्या स्पर्धेचं चषकाचं अनावरण आता थोड्याच वेळात होणार आहे. तत्पूर्वी मी या स्पर्धेतील सहभागी संघांचं नामोल्लेख करेन की आई जुगाजागारी क्रिकेट संघ पळसमकरवाडी, श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ, गुरुमावळी क्रिकेट संघ, ध्रुवी 11 क्रिकेट संघ, रिद्धी क्रिकेट 11 क्रिकेट संघ, श्री 11 क्रिकेट संघ, सारांश 11 क्रिकेट संघ, स्वाभिमान क्रिकेट संघ अशा तब्बल 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. तर 8 संघांच्या संघ नायक आणि संघ मालक या दोघांना मी विनंती करेन की आपण या अनावरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहावे. पुन्हा जुगाजागा देवी माते की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. अशा आपले भाग्यविधाते अर्थात सन्माननीय श्री उमाजी तुळाजी पळसमकर यांच्या शुभ हस्ते शुभ उपस्थितीत आजच्या पळसमकर प्रीमियर लीग चषकाचं अनावरण होतं. मी त्यांना विनंती करेन, आयोजकांच्या वतीने मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या महाराष्ट्र चषकाचं अनावरण होईल. पुन्हा जुगाजागा श्री छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. आणि त्यांच्या शुभ हस्ते ही नवीन आणि चषकाला पुष्पहार अर्पण करून आपण या मानाच्या चषकाचं अनावरण करतोय. आजचा हा सुवर्ण योग, आजचा हा सुवर्ण दिन, आज आपल्या सर्वांच्या साक्षीने खेळ क्रिकेटचा संग्राम आज पाहूया. प्रीमियर लीगचा करार 8 संघांचा झालाय करार. पाहूया क्रिकेटचा थरार. आणि या ठिकाणी या प्रीमियर लीगचं चषकाचं अनावरण झालेलं आहे शुभ उमाजी तुळाजी पळसमकर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर सरपंच विजय घाडे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पळसमकर, कोसमगिरी गावकर यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, निमेश पळसमकर, त्याचबरोबर गावकर अशोक पळसमकर आणि आपण समस्त संघनायक, संघ मालक आणि आपण सर्व क्रिकेट खेळाडू यांच्या शुभ उपस्थितीत हा अनावरण सोहळा पार पडला आहे असं मी घोषित करतो. या ठिकाणी सर्व आज आपण हा सोहळ्याचा आनंद घेतला. सर्वांनी फक्त 2 मिनिटं कुठेही जाऊ नये. हा हे वाचव रे.
खेळपट्टी जवळ यायचं आहे. थोड्याच वेळात आपल्याला सामना सुरू करायचा आहे. तत्पूर्वी आपला सर्व गावकर, शिवराम पळसमकर, प्रकाश पळसमकर, त्याचबरोबर गावचे गुरव चंद्रकांत गुरव, मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पळसमकर, माजी अध्यक्ष नारायण पळसमकर, देव गोटाळ, बाळकृष्ण घारे, केशव पळसमकर, याबद्दल मी पळसमकरवाडी प्रीमियर लीगच्या वतीने या सर्वांचं आणि आपल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतो. आजचा हा प्रीमियर लीगचा अर्थात पीपीएल लीग सर्व पहिले या स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा दोन्ही बाजूला सर्व खेळाडूने रांगेमध्ये उभे राहायचं आहे. या ठिकाणी जे मान्यवर म्हणून या उद्घाटन सोहळ्यासाठी मान्यवर म्हणून आपल्याला आहे तर आपले वाडीतील गावकर मंडळी आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या शुभ उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तरी लवकरात लवकर सर्व क्रिकेट प्रेमी आणि चाहत्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कुठल्या मुलानं कुठे
या खेळपट्टीवरती चंद्रकांत घुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळाचं अनावरण झालेलं आहे. आता थोड्याच वेळात आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. यांच्या बॅट मधून किती धावा निघतात बघूया. नामे बंधू गोलंदाजी करतील पाहूया. आणि ते मात्र दादा खेळता विकास मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन सचिव अरविंद पळसवकर हे गोलंदाजी करतील. चेंडू जातोय उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा. उंच असा चेंडू तोडला लॉंग ऑनच्या दिशेने भाऊ झेल होतो का आणि ते मात्र सुंदर झेल टिकलेला आहे. श्रीदेवन क्रिकेट संघाकडून झेल बाद होऊन जाईल आम्ही डगआउट मध्ये. चेंडू जातो षटकाराच्या दिशेने पाहूया किती लांब मिळतात. आणि पहिल्या चेंडूवर तोडलेला हा षटकार या स्पर्धेतला या सामन्यातला अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा असा हा षटकार शेटच्या दिशेने तोडलेला चेंडू. पुन्हा एकदा सहसा चेंडू सीमारेषे दिशेने चालला होता परंतु सुंदरसं क्षेत्ररक्षण सुंदरशी फलंदाजी म्हणावी लागेल या छोट्या फलंदाजाकडून आशिष खळेकर अर्थात युवा फलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू निलेश पळसमकर याने तोडला चेंडू लॉंग ऑनला सरळ झेलबाद होत आहेत आणि बाद होत आहेत. निलेश पळसमकर यांना सुंदर कामगिरी करता आली नाही. स्वामी समर्थ क्रिकेट संघ विरुद्ध सारांश 11. स्वामी समर्थ क्रिकेट संघ विरुद्ध सारांश 11. आणि हा चेंडू स्वतःच्या फलंदाज सुंदर जोरदार अपील होते परंतु धाव बाद होत नाहीये. आशिष आपल्या करतील पळसमकर आणि इथे मात्र चेंडू काही समजलं नाही त्यांना. पुन्हा एकदा बीट होत आहे ते निर्धाव सेने चेंडूची सांगता. काय बघ तिकडे सुनील पळसमकर यांचं हे सुंदर षटक म्हणावं लागेल शेवटच्या सत्रातलं. आणि आज सुंदरसा प्लेस म्हणावं लागेल. हलक्या हाताने खेळलेला कव्हरच्या दिशेने किती धाव मिळत आहेत तर 1 धाव मिळते. आणि एका धावेवर समाधान लागते. 4 चेंडूवरती फक्त 1 धाव मिळालेली आहे. ती रिद्धी सिद्धी या क्रिकेट संघाला एका धावेने साहस होते 29. आता स्ट्राईकला मात्र गुरुराज पळसमकर आणि फुलटॉसचा मारा लॉंग ऑफच्या दिशेने बोलला आहे. मिड ऑफच्या दिशेने बोलला चेंडू अडतोय बांधाला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात यश आलेले आहे गुरुराज पळसमकर यांना. आणि 4 गडी बाद 31. पुढचा चेंडू घेऊन समीर पळसमकर हा गोल टाकला चेंडू तोललेला आपल्याला झेलतो का आणि ते मात्र चेंडू जातोय गेलो बाहेर धावून 2 धावा गेलेल्या. तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. अरे जितू पूर्ण करण्यात अरे जितू बाहेर गेलो आहे. सीमारेश्वर जे आहे त्याने कृपया नोंद घेतली आहे. अरे बाहेर गेलो की षटकार लई जवळ ठेवलं.
पुन्हा एकदा राईट अप राव ओव्हर विकेट आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी व्हायला पाहिजे अपेक्षित प्रमाणे त्याप्रमाणे उदयनाने गोलंदाजी करतो. अचूक असा पुरवलेला आहे बाहेरलाय आणि टॉच विन झालेले आहेत सारांश लेवल. तर आपण काय घेणार आहात, बॅटिंग का बॉलिंग? आणि त्यांनी बॉलिंग स्वीकारलेलं आहे. तर काय बोलू शकता तुम्ही तुमच्या सामन्यासाठी? समोरचा सामना खूप चांगलाच आहे आणि माझा भाऊ कॅप्टन आहे विकास पळसमकर, त्यांना पण मी शुभेच्छा देतोय आणि जास्तीत जास्त त्यांना 35-40 रोखू शकतो. धन्यवाद. त्यांना म्हणायचे की आम्ही 35 ते 40 धावा करू आणि या सामन्यामध्ये सॉरी त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे आणि बॅट्समॅनचं म्हणणं काय त्यांचं आपण बघूया. फर्स्ट बॅटिंग आहे आमची आणि आम्ही नक्की त्यांना 40 आम्ही धावा करू. त्यांचं म्हणणं आम्ही 35 ते 40 धावा करू आणि समोरच्या टीमला टार्गेट ठेवू. धन्यवाद. आणि या ठिकाणी टॉस जिंकलेला संघ असा आहे सारांश इलेव्हन आणि सारांश इलेव्हन या संघाने नाणेफेकीचे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि हे होते टॉस का बॉक्स कक्षातून आलेलं धावतो गोलंदाजी करतील आणि अतिशय पॉइंट दिशे तुलने चेंडू बॉक्स मध्ये एक धाव मिळते. सुंदरसा पॉइंट वरती ढकललेला योगेश घाडे एक नावाजलेला असा तंत्रशुद्ध असा फलंदाज या पश्चिम रोड सिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या एका धावेने संघाची धावसंख्या होते. ट्रॅव्हलिंगचे संपर्क साधा येतात. जितेंद्र पळसमकर, विजय पळसमकर आणि गुरुराज पळसमकर. क्रिकेट हा मित्रांनो अनिश्चित चा खेळ म्हणून मानला जातो. त्यामुळे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण निर्णय कोणत्याही संघाकडे लावू शकत नाही. तर पाहूया ध्रुव इलेव्हन विरुद्ध गुरु माऊली क्रिकेट संघ यांच्यामध्ये हा रंगलेला सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 17 धावा. सारांश इलेव्हन आणि श्री इलेव्हन क्रिकेट संघ उपांत्य फेरीतील अर्थात सेमी फायनलचा हा पहिला सामना असेल. श्री इलेव्हन विरुद्ध सारांश इलेव्हन नॉकआउटचा सामना असेल. याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. नॉकआउट गोलंदाजीचं नाव सतेश पळसमकर. ध्रुवी इलेव्हन क्रिकेट संघ या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी सतेश पळसमकर स्ट्रायकर गोलंदाज आणि स्ट्राईकला आहेत गोविंद पळसमकर